पुण्याहूनच पुढची बातमी आहे। येरवडा कारागृहात एका कैद्यानं दुसऱ्या कैद्याची दगडानं ठेचून हत्या केली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे। मेघराज महापूर असं हत्या करण्यात आलेल्या कैद्याचं नाव असून अपहरणाच्या गुन्ह्यात तो 4 वर्षाची शिक्षा भोगत होता। तर हत्या करणाऱ्या कैद्याचं नाव जबडे असं असून तो येरवड्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतोय। दुपारी 12:30च्या सुमारास जबडे आणि महापूर हे दोन्ही कैदी कारागृहाच्या स्वयंपाकगृहात काम करत होते। यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि जबडे नावाच्या कैद्यानं महापूर याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली आहे। येरवडा पोलिसांनी जबडे विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवलाय आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। भांडी धुण्याच्या कारणावरून हा भांडी धुवायला मदत कर किंवा असं काहीतरी कारण त्यावेळेस झालं होतं 2-4 वर्षापूर्वी। सध्या तरी प्रथमदर्शनी त्या कारणावरूनच झाल्याचं समजून येत आहे। आरोपी दोन्हीही कन्व्हिक्ट असल्याने ज्युरिडिक्शन कोर्टाचं आणि शासनाचं वेगळं आहे। त्याप्रमाणे आपण आरोपीला शासनाच्या परमिशननेच आपल्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करणार आहोत। बाकी ज्या गोष्टी आहेत आपण तपास सुरू आहे आमचा।